नमस्कार विद्यार्थ्यांनो. विषय विज्ञान, इयत्ता 8वी, पाठ क्रमांक 16. प्रकाशाचे परिवर्तन. उपघटक प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन. विद्यार्थ्यांनो, या पाठातील आपण प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूयात. प्रकाशाचे परिवर्तन हे आपण पाहिले आहे. मग तुम्हाला माहीतच आहे की प्रकाश म्हणजेच उजेड. कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती आपल्याला डोळ्यांनी दिसते जेव्हा ती प्रकाशात असते, किंवा एखादी वस्तू दिसण्यासाठी प्रकाश आवश्यक असतो हे तुम्हाला माहीतच आहे. आपल्याला संवेदनांच्या मदतीने वेगवेगळ्या जाणीवा होत असतात, जसे की आपली जीभ, डोळे, कान, नाक, हात हे संवेदना अवयव आहेत. जिभेमुळे चव कळते, कानामुळे ऐकू येते, नाकामुळे वास कळतो, हातामुळे स्पर्श कळतो, डोळ्यांमुळे दृष्टीची संवेदना कळते. या सर्व संवेदनांपैकी दृष्टीची संवेदना ही खूप महत्त्वाची आहे. मुलांनो, दृष्टीमुळेच आपण आपल्या आसपासच्या नैसर्गिक व मानवनिर्मित गोष्टी पाहत असतो. दृष्टीमुळेच आपण या सृष्टीचे सुंदर रूप पाहतो. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की रात्रीच्या अंधारात दिवा लावला की उजेड होतो. मग तोच दिवा जर बंद केला तर खोलीमधील वस्तू तुम्हाला स्पष्टपणे दिसतील काय? आणि तो दिवा पुन्हा लावला तर काय जाणवते? तर दिवा पुन्हा लावला की आपल्याला वस्तू स्पष्टपणे दिसतात, आणि दिवा विझवला की आपल्याला वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. आपल्याला डोळ्यांनी वस्तू दिसतात म्हणजे ती दृष्टीची संवेदना होय. रात्रीच्या वेळी दिवा लावला की आपण वस्तू पाहू शकतो, कारण वस्तूपासून येणारा प्रकाश हा आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतो आणि आपल्याला वस्तू दिसतात. डोळ्यामध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा त्या वस्तूने उत्सर्जित केलेला असेल किंवा परावर्तित केलेला असेल. यापुढील माहिती तुम्हाला हर्षदा मॅडम देतील. तर आता आपण विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय करूया, प्रकाशाचे परावर्तन कसे होते ते बघूया. ठीक आहे. तर एखाद्या पृष्ठभागावर काय होतं, प्रकाश किरणे पडली तर काय ते बघा, इथे काय दिलं, एक पृष्ठभाग दिला आणि एक हात आहे, त्यामध्ये काय बॅटरी आहे. तर आपण ती बॅटरी काय केली, चालू केली तर त्याच्यातून जो येणारा प्रकाश आहे तो काय होणार, त्या पृष्ठभागावर पडतोय. बघा दिसतोय या चित्रामध्ये. आणि तर काय होईल, या प्रकाश किरणाची काय बघा इथे दिशा बदलताना दिसते. म्हणजे ते काय होतं, प्रकाश किरण, बॅटरी कुठल्या साईडला आहे, खालच्या बाजूला आहे, पण प्रकाश कोणत्या साईडला जातोय, खालून तो कसा दिसतोय, आपल्याला वरती जाताना दिसतोय. तर ह्यालाच काय म्हटलं जातं, प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. ओके. तर आता अजून आपण उदाहरणे बघूया काही. म्हणजेच काय होतं बघा, आपला जो सूर्यप्रकाश आहे तो एखाद्या काय होतो वस्तूवर पडतो. बघा इथे एका चित्रामध्ये एक मुलगा दाखवलेला आहे आणि एक सूर्य दाखवलेला आहे इथे, आणि एक झाड दाखवलेलं आहे. तर एखादी एखादी वस्तू जी आहे ती आपल्या डोळ्यांना कधी दिसते, जेव्हा त्या वस्तूवरती काय होतं, सूर्याचा जो प्रकाश आहे, सूर्याची जी किरणे आहेत त्या वस्तूवर पडतात. हे बघा या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. ओके. आणि ते पडल्यामुळे ती काय होते, वस्तू प्रकाशमय होते, म्हणजे तिच्यावरती एक उजेड तयार होतो. म्हणजे प्रकाशाचे काय होते, प्रकाश किरणे काय होतात, परावर्तित होतात आणि त्या काय होतात, त्यामुळे आपल्या डोळ्यात येतात. ज्या किरणे आहेत प्रकाशाची, ती किरणे आपल्या डोळ्यात प्रवेश करतात आणि त्या प्रकाश किरणांचा डोळ्यात प्रवेश झाल्यामुळे आपल्याला ती वस्तू काय होते, पटकन दिसून येते. बघा इथे दाखवले दुसऱ्या चित्रात. तेव्हा त्या वस्तूवर पडलेली प्रकाश किरणे आपल्या डोळ्यात काय होतात, परावर्तित होतात आणि त्यामुळे आपल्याला ते झाड दिसतंय. ओके. तर समजलं आपल्याला एखादी वस्तू कशी दिसते. ठीक आहे. आता प्रकाशाचे परावर्तन कसे होते आपण बघूया एका आकृतीमधून. तर इथे काय केले,
जी सूर्याकडून किरणे येतात त्या किरणांना काय म्हटलंय, आपत्ती किरण म्हटलंय. आणि ती एखाद्या पृष्ठभागावर पडली, तिथून ती काय होतात, वरच्या दिशेने म्हणजे परावर्तित होतात. त्यांनाच काय म्हटलंय बघा, जी आपत्ती किरणे आहेत ती कोणत्या लाल कलरने दाखवलेली आहेत आणि हिरव्या कलरने जे दाखवलेलं आहे ते काय, परावर्तित किरणे आहे. आणि एक जो बिंदू आहे जिथे काय होतंय, ते दोन्ही किरणे काय होतात, त्याची दिशा बदलताना आपल्याला दिसत आहे. त्या बिंदूला आपात बिंदू असं म्हटलेलं आहे. तर परावर्तन म्हणजेच काय, आपण असं म्हणू शकतो, काय होणे, एका पॉइंटला येऊन तिथून काय होणे, परत फिरणे, म्हणजेच काय होणे, परावर्तन करणे किंवा परावर्तित होणे होय. तर आता इथे दुसरी एक आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला बघा, किरण AO दिलेला आहे, NO दिलेला आहे, BO दिलेला आहे. जो किरण AO आहे तो काय आहे, आपत्ती किरण आहे. आणि NO जो आहे तो स्तंभिका आहे. आणि जी परावर्तित किरणे आहे ती काय आहे, BO या किरणाने दर्शवलेली आहेत. आणि बघा इथे कोण अँगल दाखवलेला आहे, आय म्हणजेच काय, तर आपतन कोण, किंवा आर म्हणजे दुसरं एक दाखवलेलं त्यांनी आर म्हणजेच काय, परावर्तन कोण. आपतन कोण म्हणजे काय, तो कधी कोण तयार होतो, जेव्हा ते मध्यबिंदू मी तुम्हाला सांगितला की आपत्ती किरणे इकडून सूर्याकडून आली, ती एका पृष्ठभागावर पडली की तिथून काय होतं, ती परावर्तित व्हायला सुरुवात होतात. त्यांच्यामध्ये जो एक बिंदू तो छेदतात, ते जे बिंदू किरणे आहेत दोन्ही ते एका बिंदूला छेदतात, त्या किरणाला काय म्हटलं जातं, आपात बिंदू म्हटलं जातं. आणि त्या मधल्या बिंदूमधून एक जी सरळ रेषा जाते तिला काय म्हणतात, स्तंभिका म्हणतात. आणि त्या दोघांमध्ये मग काय होतं, दोन कोण तयार होतात. ते दोन कोण आहेत म्हणजे कोणते आहेत, ते एक आय आहे आणि दुसरा आर आहे. ओके, तर आयला म्हटलं जातं आपतन कोण, कारण तो आपत्ती किरणापासून येतो. आणि आरला म्हटलं जातं परावर्तन कोण, का तर तो आर म्हणजे कशापासून येतो, परावर्तित किरणांपासून बनतो, म्हणून त्याला परावर्तन कोण म्हटलं जातं. तर प्रकाशाचे परावर्तन, जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर काय पडतात त्यांना काय म्हटलं जातं, आपत्ती किरण असे म्हणतात. काय होतात, प्रकाशाचे जे किरण येतं ते कोणत्याही काय होतं, पृष्ठभागावर पडतं, त्यालाच म्हटलं जातं आपत्ती किरण. आपत्ती किरण ज्या पृष्ठभागावर पडतात त्यालाच आता मी सांगितलं की आपत्ती बिंदू असे म्हणतात किंवा आपतन बिंदू असेही म्हणतात. त्या पृष्ठभागावरून जर ते परत फिरले तर त्यांना काय म्हटलं जातं, परावर्तित किरण असे म्हटले जाते. ओके, तर परावर्तनाची काही नियम आहेत, बरोबर. प्रत्येक गोष्ट आपल्याला करायची असेल, शाळेमध्ये पण प्रत्येक गोष्टीला नियम असतात, तसेच मग या विज्ञानामध्ये पण परावर्तनाला काही नियम आहेत. त्यात आपण बघूया कोणते नियम आहेत ते. आपत्ती कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. तर नेहमी जे आपत्ती कोन आहे आणि परावर्तन कोन आहे ते दोघांचा माप कसं असतं, समान असतं, सारखे असते. आपत्ती किरण आणि परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात, बरोबर. आपण आकृतीमध्ये बघितलं होतं, चित्रामध्ये पण आकृतीमध्ये बघितलं होतं की आपत्ती किरण नंतर काय होते, एक स्तंभिका होती आणि नंतर इकडे परावर्तित किरण होतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की ते एकाच प्रतलात असतात. आपत्ती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात, बरोबर. स्तंभिकामध्ये असते आणि या बाजूला आपत्ती किरण आणि या बाजूला परावर्तित किरण, म्हणजे ते काय असतात, विरुद्ध बाजूस असतात, असं आपण म्हणता येईल ना आपल्याला. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आत्ताच आपण मॅडमकडून प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय हे पाहिले. एखादी वस्तू आपल्याला कशी दिसते हे अभ्यासलं. एखाद्या वस्तूवर प्रकाश पडला की तो परावर्तित होऊन आपल्या डोळ्यांमध्ये पडतो आणि आपल्याला वस्तू दिसते हे आपण पाहिलं. आणि परावर्तनाचे नियम सुद्धा मॅडमनी आपल्याला चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. आता आपण प्रकाश परावर्तनाचे प्रकार यांची माहिती पाहूयात. प्रकाशाचे परावर्तनाचे प्रकार. पहिला प्रकार नियमित परावर्तन. दुसरा प्रकार अनियमित परावर्तन. मुलांनो, शेजारी एक आकृती तुम्हाला दिसत आहे. ही आकृती प्रकाशाच्या परावर्तनाची आहे. या दोन आकृतींमध्ये प्रकाशाच्या परावर्तनासाठी आकृती अ मध्ये मुलांनो तुमच्या समोर दोन आकृत्या दिसत आहेत.
तर या आकृतीमध्ये या दोन्हीही आकृती प्रकाशाच्या परिवर्तनाच्या आहेत हे तर तुम्ही ओळखताच. मग या आकृतीमध्ये आकृती क्रमांक अ आकृती अ मध्ये सपाट परावर्तनासाठी जो पृष्ठभाग वापरलेला आहे तो पृष्ठभाग हा सपाट पृष्ठभाग आहे. तर आकृती आ मध्ये परावर्तनासाठी वापरण्यात येणारा पृष्ठभाग हा खडबडीत पृष्ठभाग आहे. निळ्या रंगाचे किरण हे आपाती किरण आहेत आणि लाल रंगाचे किरण हे परावर्तित किरण आहेत. मुलांनो, आता तुम्ही मला सांगा की कोणत्या पृष्ठभागावरील परावर्तित किरण हे एकमेकांना समांतर आहेत. निरीक्षण करा आणि मला सांगा. मुलांनो, सपाट पृष्ठभागावरील परावर्तित किरण हे एकमेकांना समांतर असणार आहेत. अगदी बरोबर. यावरून कोणता निष्कर्ष आपल्याला मिळतो? तर सपाट पृष्ठभागावर समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपातन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. या ठिकाणी आपातन कोन हे आय ने दर्शवले आहेत, तर परावर्तन कोन हे आर ने दर्शवले आहेत. आणि त्यामुळे परावर्तित किरणही परस्परांना समांतर असतात. मुलांनो, आपाती किरण हे एकमेकांना समांतर असतात, त्यामुळे त्यांच्यामुळे परावर्तित होणारे परावर्तन किरण हे सुद्धा परस्परांना समांतर असतात. प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन हे दोन प्रकार पडतात, हे तर आपण पाहिलं. मग प्रकाशाचे नियमित परावर्तन म्हणजे काय? तर सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास प्रकाशाचे नियमित परावर्तन असे म्हणतात. आणि ही सपाट पृष्ठभागावरील परावर्तनाची आकृती आहे. नियमित परावर्तनामध्ये आपाती किरण व परावर्तित किरण हे सारख्या मापाचे असतात. त्यामुळे परावर्तित किरण व आपाती किरण हे परस्परांना समांतर असतात. आकृतीमध्ये आपल्याला आपाती किरणामुळे तयार झालेला आपाती कोन I1, I2, I3 या मापाचे असतील, तर परावर्तित किरण क्रमशः R1, R2, R3 या मापाचे असतील. म्हणून I1 बरोबर I2 बरोबर I3 आणि R1 बरोबर R2 बरोबर R3, कारण परावर्तित कोन आणि आपाती कोन हे समान मापाचे असतील. तर खडबडीत पृष्ठभाग प्रकाशाचे अनियमित परावर्तन. मुलांनो, खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास प्रकाशाचे अनियमित परावर्तन असे म्हणतात. आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे की यामध्ये प्रकाशाचे परावर्तन हे खडबडीत पृष्ठभागावरून झाले आहे. तर अनियमित परावर्तनामध्ये काय होते? तर समांतर पडणाऱ्या आपाती किरण आणि आपाती कोन समान मापाचे नसतात, म्हणून त्यांपासून परावर्तन कोनही सारख्या मापाचे नसतात. जर आपाती किरणांनी तयार होणारे आपाती कोन I1, I2, I3 या मापाचे असतील, तर परावर्तित कोन क्रमशः R1, R2, R3 या मापाचे असतील. म्हणजेच I1 is not equal to I2 is not equal to I3 dash dash dash. R1 is not equal to R2 is not equal to R3. कारण आपाती कोन आणि परावर्तित कोन हे समान मापाचे नाहीत. मुलांनो, परावर्तित किरण परस्परांना समांतर नाहीत, म्हणून ते पृष्ठभागावर विखुरलेले दिसतात.
मुलांना तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का की केस कापताना सलूनमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा मानेच्या मागील केस तुम्हाला व्यवस्थित कापले आहेत का हे कसे दिसते? तर त्या आरशात आपल्या मानेच्या मागे एक आरसा असतो. त्या आरशात मानेच्या पाठीमागील भाग दिसतो व समोर बसवलेल्या आरशात त्या आरशातील प्रतिबिंब दिसते. बरोबर ना? यावरून आपल्याला समजते की आपल्या मानेच्या मागे जो आरसा आहे त्याचे प्रतिबिंब आपल्या समोरील आरशामध्ये पडते. म्हणजेच एका वेळी प्रकाशाचे 2 वेळा परावर्तन होते हे आपल्याला या उदाहरणावरून समजते. मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो. मग पाण्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब कशामुळे तयार होते? मुलांनो, सूर्याचा प्रकाश हा चंद्रावर पडतो. सूर्याचा प्रकाश चंद्रावर परावर्तित होऊन तो पाण्यामध्ये दिसतो आणि पाण्यातून हा प्रकाश पुन्हा परावर्तित होऊन तो आपल्याला दिसतो. म्हणजे या ठिकाणी प्रकाशाचे परावर्तन पुन्हा पुन्हा होते. म्हणून चंद्राचे प्रतिबिंब हे आपल्याला दिसते. या उदाहरणावरून आपल्याला समजते की प्रकाशाचे परिवर्तन हे अनेक वेळा होत असते. मग या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं तर प्रकाश म्हणजे काय, प्रकाशाचे परिवर्तन कसे होते, एखादी वस्तू आपल्याला कशी दिसते हे आपण पाहिलं आणि परावर्तनाचे नियम अभ्यासले. प्रकाश परावर्तनाचे प्रकार सुद्धा पाहिलेत. परावर्तनाचे अनियमित परावर्तन आणि नियमित परावर्तन असे 2 प्रकार पडतात आणि प्रकाशाचे परावर्तन हे अनेक वेळा होत असते हे आपण अभ्यासलं.